नमस्कार मित्रांनो, एका दिवसामध्ये मराठीचा अभ्यास कसा करावा? एका दिवसाचा अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे ते आपण बघूयात. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही व्याकरणाचा एक वेगळा अभ्यास करा. सकाळी-सकाळी सुरुवातीला व्याकरणाचे जितके काही घटक आहे ते डोळ्याखालून घालवा किंवा दुसऱ्या एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरणाच्या घटकावर कुठले प्रश्न विचारले गेले होते, तेवढे जरी केले तरी काम होईल. त्याच्यानंतर उपयोजित लेखनाला जरा 1-1.5 तास द्या. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, सगळ्या प्रकारचे फॉर्मॅट, पत्रलेखन असेल, सारांश लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, बातमी लेखन असेल, या सगळ्यांचे फॉर्मॅट जरा व्यवस्थित डोळ्याखालून घालवण्याचा प्रयत्न करा आणि एक प्रश्नपत्रिका आहे ना मित्रांनो, ती संपूर्ण सोडवा. एक प्रश्नपत्रिका संपूर्ण वेळ लावून सोडवा. त्याचा खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर लेखक असेल, कवी असेल त्यांची नावं. प्रत्येक प्रकरण जे असेल, धडा असेल, कविता असेल, धड्याचे लेखक असतील, त्या लेखकाचे नाव, धड्याचं नाव आणि त्या लेखकाने मांडलेला विचार त्या धड्याच्या माध्यमातून तो एकदा जरा बघून घ्या. त्याचबरोबर कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवीने कवितेच्या माध्यमातून दिलेला जो काही मांडलेला विचार आहे, तो जरा एकदा बघून जा. त्याचा फायदा होईल आणि त्याच्यानंतर स्थूल वाचनावरचे जेवढे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचा एकदा सराव करा. मित्रांनो, एवढ्या घटकांचा अभ्यास आपल्याला एका दिवसामध्ये करायचा आहे. तो जर केला, तर आपली एक चांगली आणि परिपूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. आणि त्याचबरोबर या रिव्हिजनवरची जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल मराठीच्या संपूर्ण रिव्हिजनवरची, तर रिलेटेड व्हिडिओमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून मराठीची सर्व रिव्हिजन आहे, त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवले, ती एकदा बघून घ्या. धन्यवाद.